नमस्कार मित्रांनो, नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे पुन्हा एकदा. तर तुम्ही विचार करत असताल की नेहमी आपला ब्लॉग एक तर किचन मधनं सुरू होतो, नाहीतर मग गाडीतनं सुरू होतो. पण आज आपला ब्लॉग परत एकदा गाडीतनं सुरू झालाय, पण हा ब्लॉग कंटिन्यू होणार आहे ट्रेन मध्ये. तर डायरेक्ट भेटूया ट्रेन मध्ये आपण. नाही सॉरी पहिल्यांदा जेवायला जायचं आहे. आज मी लय दिवसात आज मेसला जेवायला जाणार आहे, तर पहिल्यांदा जेवायला जाऊया मेस मध्ये आणि त्याच्यानंतर ट्रेन मध्ये. संडे स्पेशल खूप दिवसानंतर पनीरची भाजी, हे डाळ आहे बहुतेक, हाय डाळ हा श्रीखंड, हे पापड, चटणी आणि चपाती, ठीकठाक आहे. तर फायनली आमचं जेवण वगैरे झालं आणि मी निघतोय आम्ही. आणि तुम्ही आता सवय लावा. अरे थांब, OCD कुलूप लावलेल्याचा फोटो काढून आला कार्यक्रम, परत जाऊन चेक करायला नको उलटा. तुम्ही मला सवय लावून घ्या अशी टोपीवर बघायची, कारण आता मी टोपीवर जास्त दिसणार आहे तुम्हाला. तर निघालो आम्ही स्टेशनवर, तिकडे गेलं दाखवतो तुम्हाला. तर आता आम्ही ट्रेन मध्ये बसलोय. इथं एसीचा आमचा AC 3 टायरची ट्रेन आहे आणि गरीब नाही, श्रीमंतांचा आहे. चादर पण दिली मला, पहिल्यांदाच कळलं. आणि कागदात पॅक करून दिली नवीन टॉवेल पण देतात माहिती. हा काय पण इथं दिलेलं नाही. तर आता तुम्हाला मी म्हणलेलं तसं की कारमधनं घरातनं नाही ब्लॉग सुरू होणार, आज ट्रेन मधनं. आज पूर्ण दिवस आपण ट्रेन मध्ये आहे, तर ट्रेनचाच ब्लॉग आहे कंटिन्यू. आणि कुठं चाललंय ते पुढच्या ब्लॉग मध्ये सांगतो, तोपर्यंत नाही. एवढा भारी लगा, एवढा भारी वाटलं नव्हतं मला. एवढी बारीक केस आहे ती, पण जाणार आहे त्यात दिसणार नाही. मार्बर इकडे वाटणार नाही हल्लं, रीडिंग लॅम्प पाहिजे. करबर बटन. काय विषय झालाय माहिती आहे का, आम्हाला लागली स्लीपरनं फिरायची सवय आणि आता आम्ही आलो AC मध्ये. ती AC मध्ये एवढी भयानक शांतता, एवढी शांत लोक आहे ती करमना झाली. आता बकास वाटायला लागली. तिकडे कसं स्लीपर मध्ये भांडणार, ती वरचीवर सीटसाठी भांडते, ती जागेसाठी भांडते, ती नेहमी खाली लोळते, ती नेहमी दरवाजात लोळते, ती नेहमी बाथरूम मध्ये लपलेली असते, ती वरनं TC पण येतो टाइमपास करायला. आणि इथं कोणच नाही, झोपलेलो तर झोप पण येणार झाली. तिकडं कमीत कमी झोप तरी लागली असते. धार 5 minutes later. यानं 5 मिनिटापूर्वी 2 समोसा खाल्लं ते आणि काल आणला नाही, तोपर्यंत म्हणतो जेवण ऑर्डर करायचं. आणि 7 वाजता पोहोचते बरोबर हुबळीला. त्याच्या आधी मग करून टाकू, म्हणजे कसं चांगलं बनवतील ना, आपलं गडबडीत कसं पण बनवतात. बघा, खडी बिडी सगळी ठेवली. इंजिन रस्त्यावर चालत आलं, इंजिन बघ. हे रस्त्यावर चालतं इंजिन, बघा रेल्वेवर चालते पण हे रस्त्यावर चालतं. ते कसलं इंजिन आहे बघ. हे हारणं दाखवू नको. अरे ते ट्रॅक टाकायचं मशीन आहे हे बघा. इथनं बरोबर सिस्टीम लागते. JCB आहे ती, हे साखर रेल्वेवर JCB पोकल्या नाही ह्यांचं, रेल्वेचा पोकल्या नाही. दहीहंडी, रेल्वेची दहीहंडी करायला हे नाही ट्रॅक हलवायचा आहे ते रेल्वेच्या दहीहंडी. त्यामध्ये इन्व्हेस्ट करणाऱ्या लोकांसाठी मी इनसायडर देतोय इनसायडर न्यूज. बघा इथं सगळा स्टॉक बनवून तयार आहे, म्हणजे रेल्वेचं काम चांगलं होणार आहे. तुम्ही रेल्वेमध्ये इन्व्हेस्ट करा. 30-40% आलं की मी बुक करतो आणि तुम्ही तसंच अडका. मी IRCTC वरनं ऑर्डर केल्या ना, हा बरोबर, रेस्टॉरंट मधनं. भावा एक ठीक आहे, चहा 1 नंबर आहे. पण नाही को बास मला ऑफर देतो साहेब तुम्हाला. चहा घेतलं गेला फ्री आहे तुम्हाला. नको काय साहेब घ्या चहा, पण चहा चांगला आहे सांगायला बोलवलं. चांगला हो साहेब, परत थोड्या वेळ चहा नाही लगा तर पैसा रिटर्न आहे. हो सॉरी, नाही असं का. नशा छोड़ो हमारे साथ चलो, देखो जंगल कितना ब्यूटीफुल है. ठाकूर ठाकूर थंडी का वाजती माहिती आहे का, रोगा. तर मी तुम्हाला आहे ना, हे जाऊ दे, सोडा विषय हे चालूच असतं आमचं. तर मी तुम्हाला तिथं टूर आमच्या डब्याचं सगळ्यांना माहितीच असतं. तसं पण मी पहिल्यांदा आलो, त्याच्यामुळे मी जिथं पहिल्यांदा तिथं माझ्यासाठी सगळं नवीन असतं. ते मी घरनं घेऊन आणतो, माझं नाहीच आहे. पण आता मी घेऊन जाणार असं म्हणायचं होतं मला. तर पहिल्यांदा 6 बेडशीट दिलते, तर मला काय कळलं ना, 6 नाही 12 बेडशीट, 6 ब्लँकेट, 3 शीट आहे. इकॉनॉमिक क्लास आहे, कांबरून दिलते. असे कोंबड्याच आहे. इकडे दाखव कसं गाराट याला इकडे करून हे दिसतंय का, दिसतंय. आणि आरसा लय स्वच्छ आहे. मला साईड दाखव, स्पॉटलाइट. हा हे बघा झापूक खालचा. आणि ट्रेनचं ब्लॉक कोणीतरी बघितलं व्हायचं माझ्या. कुठे खाली पण आहे का, मग इथं बघा का ट्रे
ट्रे आहे इथं. ट्रे असतो सगळीकडे. नसतो, लय कमी झाला आता. पेपरला ट्रे दिसत झाला. जेवायला मागवायला पैसे नाही सर, त्याच्यामुळे तुम्ही सबस्क्राईब करा. लय माझ्या व्हिडिओ बघा, म्हणजे पुढच्या बारीनं प्रमोशन द्या. हे आंबा टाकतोय सगळ्यांना प्रमोशन. तर विषय काय, जर तुम्ही सबस्क्राईब केलं जर बघितलं तर हे तर पुढच्या बारीनं जेवण असेल तर मोकळा ट्रे तुम्हाला दाखवायला लागणार आहे. समजून घ्या मित्रांनो. फीड नीडी मॅन. फीड नीडी मॅन. हे माझा QR कोड मी टाकते. QR कोड वर स्कॅन कोणाचा वाढदिवस असला तर तुम्ही इथं दान करू शकता. दान नाही, मला नको दान करायला. जेवण दान सिस्टीम वेगळी आहे ती. हे असं आहे. माझा बोट सापडेल. थांब मगाशी. ठीक आहे, आता मी जातो बरं आणि वर जाऊन तसं झोप. पाणी बॉटल. जाण्याची पण एक कसरतच आहे, पण आता इथं लाईट असल्यामुळे बाहेरची इथं पण झापून झोप नाही. चला आता मी झोपतो आणि आता मी झोपतो, खरंच झोपतो. बस झालं, एवढा स्टोर होता इथपर्यंतच. ह्याच्यावर छत आहे आणि त्याच्यावर व्होल्टेज आहे, हाय व्होल्टेज. त्याला हात लागला तरी डायरेक्ट राख होते असं नाही ऐकलं. तर आता तुमचा भाऊ झोपतोय. 2 hours later. तर आता हुबळी स्टेशन येणार आहे आणि माझ्या बरोबर आलेल्या लोकांनी मला सांगितलं की हुबळी आशियातला सगळ्यात मोठा प्लॅटफॉर्म आहे. बरोबर ना? आशियातला सगळ्यात मोठा प्लॅटफॉर्म आहे. मी फर्स्ट टाइम बघणार आहे, तर मी तुम्हाला पण दाखवतो. बघूया कसला आहे, किती मोठा आहे. तिथंच आम्ही जेवायला पण मागवलं, तर तुम्हाला फूड ब्लॉगर फूडचा रिव्ह्यू पण देणार आहे. आता एक्सायटेड व्हा आणि सबस्क्राईब करा, त्याचा पैसे पण वसूल करायचे आहे. लोकांच्या सोयीसाठी आम्ही निर्णय घेतलाय की इथं पाठीमागं मशीन आहे, त्याचा टेम्परेचर वाढत आहे एसीचेच. तर आम्ही टेम्परेचर वाढवायचा निर्णय घेतलाय लोकांच्या सोयीसाठी. तर आम्हाला माफ करा प्लीज, रेल्वे डिपार्टमेंट. हा आता आम्ही हुबळीच्या प्लॅटफॉर्मवर आहे आणि हा एशियातला सगळ्यात मोठा प्लॅटफॉर्म आहे. एका वेळेस तिथं 2 ट्रेन लागू शकतात. जवळपास 1.5 किलोमीटर एवढा लांब प्लॅटफॉर्म आहे. चोर 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 हे दही इथं लय फेमस आहे. दही जिमजाम घ्यायचा का? जिमजाम नको, मला बिस्किट नको, मी चिप्स घेणार आहे. कोणत्या तरी घे. The next day. सकाळी आल्यापासून थोडा सगळं झालं आमचं, लय हालाकीची परिस्थिती झाली, त्यामुळे थोडा टाइम वेस्ट झाला आराम करण्यात. पण आता आम्ही निघालोय, बाहेर पडलोय. प्रोबॅबली दिस कुड बी द लास्ट व्लॉग ऑन दिस व्ह्यू, म्हणजे माझा लुकवर सॉरी व्ह्यू नाही लुकवर. आणि आता लुक चेंज होणार आहे थोड्याच वेळानंतर. तर पहिल्यांदा आम्ही निघालो एका मंदिरामध्ये, पाणी घेऊया. चला, ह्या हॉटेलमध्ये आम्ही स्टे केला आणि स्टेशन इथून इकडे आहे, इथं जवळ आहे. आणि मी लास्ट टाइम आलो तिथून इकडे गेल्यावर एक वैभव हॉटेल आहे, म्हणून तिथं थांबलेलो आम्ही. जुन्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसेल. आणि मी कुठे आहे तुम्ही गेस करू शकता. आता हे बघा, जिलेबी जिलेबी सारखी लँग्वेज. हॅलो, तर मित्रांनो हा होम टूर आहे आमचा. होम टूर म्हणतो, रूम टूर आहे. एक बजेट फ्रेंडली रूम घेतलेली आम्ही. एक बेड आहे इथं. तसं बजेट कमीच होतं. त्या बजेटच्या मानाने हे बघा 1857च्या ओटावातला टीव्ही आम्हाला भेटला. चालू काय झालं नाही 2 दिवस नाही, झालं तर चालू, पण त्याला काय लागलं नाही, नुसतं मुंग्या येत होते त्याच्या. आणि हे काहीतरी ठेवलेलं, हे लाकडात लॅम्प आहे काहीतरी विषय, हे पण चालू नाही गेला. हे इकडं हे विषय. आणि इथनं बाहेर स्टेशन दिसतं, डायरेक्ट दिसतंय की नाही माहित नाही काय, इकडं स्टेशन दिसतंय. आणि हा बेड आणि सगळं आता निघालो आम्ही, चेकआउट करतो ऍक्च्युली. आणि हे फुगा काय माहित नाही चांगलं आहे का नाही, फक्त सगळ्या दरवाजाचे हे लॉक लय भारी दिसते. आणि ही चावी पण, आणि ही चेकिंग करायची विसरली, चावी काढून घेतो. 2 hours later. काय झालं माहिती आहे का, मगाशी मी स्टाईल मारायच्या नादात रील बनवल्या, लुंगी झाली ब्लू, हातात धरली अशी मी.
आणि 4 चौघात माझी पंचायत झाली आहे. पोरा. तर असं झालंय माझं सगळं बट चाललोय दर्शनाला. दर्शन करून तुम्हाला भेटतो. तर मित्रांनो आत्ताच दर्शन झालंय आणि दर्शन कसं झालं ह्याचा मी तुम्हाला ओव्हरव्ह्यू सांगतो. आम्ही 4 वाजताचा आम्हाला टाइम स्लॉट अलॉट झाला. आम्ही 2 वाजता निघालो तिथनं खाली आणि 3 वाजता इथं पोचलेलो. 4 वाजता इथं एंट्री झाली आणि 6:15 वाजता प्रॉपर एक्झॅक्ट दर्शन झालं. म्हणजे 3 तासात 3-3.5 तास म्हणलं तरी चालेल किंवा 3च पकड आहे अप्रॉक्सिमेटली. 3 तासात दर्शन झालं आणि आता आम्ही निघालोय महाप्रसादासाठी. जस्ट ट्राय करायचं म्हणूनसाठी निघालो. असं काय भूक वगैरे आहे म्हणून नाही निघालो, फक्त ट्राय करायचं आहे. थोड्या गर्दीचा आवाज येतोय का माहित नाही. आम्ही महाप्रसाद घ्यायला फायनली पोहोचलो. फायनली आम्ही तिरुपतीच्या रेल्वे स्टेशनवर रिटर्न आलोय आणि आता इथून परतीचा प्रवास सुरू होणार आहे. तर तुम्ही बघू शकता त्या ठिकाणी पौर्णिमा आहे आज आणि उद्या. इथून उद्या आणि परवा नंतर महाळाचा 15वडा सुरू होणार आहे. तर आम्ही एक रेल्वेचा लॉन्च ॲक्सेस घेतलाय. बघूया, दाखवतो मला कसं